नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. प्रभाग क्रमांक 11 येथील निकृष्ट काँक्रीट रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा. उबाटा सेनेचे मनपा आयुक्तांना निवेदन. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 अरिहंत मंगल कार्यालय ते रिहान आईस्क्रीम शॉपपर्यंत बनवलेल्या या रस्त्यावर अल्पावधीच मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. शिवाय रस्त्यावरील सिमेंट उखळल्याने पायी चालणाऱ्यांसह वाहन चालवणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. त्याचप्रमाणे या रस्त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आलेले आहे. या सर्व झालेल्या घटनांना कोण जबाबदार, मनपा प्रशासन का ठेकेदार, असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करत असून सखोल चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळी यादीत टाकून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. शिवाय त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी उबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी उबाटा सेनेचे धुळे उपमहानगरप्रमुख संदीप चौधरी, पंकज भारसकर, सागर निकम, मयूर माळी आदी उपस्थित होते. मित्रांनो, धुळेकर नागरिकांनो आणि विशेषतः प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांनो, अरिहंत मंगल कार्यालय विश्वकर्मा नगर पर्यंतचा हा जो रस्ता होता, हा सुमारे सिमेंट काँक्रीटचा रस्ता हिंद कंस्ट्रक्शन यांनी 2023 मध्ये मंजूर होऊन 2023च्या एंडिंगमध्ये काम चालू केलं होतं. परंतु हिंद कंस्ट्रक्शननी बनवलेला हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता फक्त 2 महिन्यामध्ये उखडला गेला. त्या रस्त्यामधून माती, सिमेंट आणि वाळू निघायला लागली. हे आम्ही दोनदा रस्त्यावर आंदोलन केलं, तिसऱ्यांदा आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन केलं. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी, आयुक्तांनी त्या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं. हा जो रस्ता आहे हा 80 लाखाचा रस्ता आहे, पण तो 80 लाखाचा रस्ता नाही, तो 8 लाखाचा रस्ता आहे. बाकीचे संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी या रस्त्यामध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळा केलेला आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये अत्यंत असा निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे आणि फक्त प्रभाग क्रमांक 11ची नाही तर संपूर्ण धुळे शहराची समस्या आहे. या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि राज्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक 11 सहित अख्खं धुळे शहर खड्ड्यात घातलेलं आहे. आणि हे म्हणताय, आम्ही आत्ता आयुक्त साहेबांना भेटलो, त्यांना सांगितलं की 80 लाखाचा रस्ता नाही, 8 ते 10 लाखाचाच रस्ता आहे. तुम्ही संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाका, त्यांच्याकडून पुन्हा 80 लाख रुपये वसूल करून घ्या. आणि ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लाच खाल्ली आहे, घोटाळा केला, त्या अधिकाऱ्याला जेलमध्ये टाका आणि त्याला बडतर्फ करा. संबंधित ठेकेदाराकडनं पुन्हा रस्ता नवीन बनवून घ्या. आणि 80 लाखाचा रस्ता नाही, जे 8 ते 10 लाखाचा रस्ता आहे. आम्ही आयुक्त साहेबांना तेच सांगितलं, जर तुम्ही संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल न करता ब्लॅकलिस्टमध्ये न टाकलं तर आम्ही छत्रपती संभाजी हायकोर्टामध्ये तुमच्या विरोधात जाऊ. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही मागणी करत आहोत.